प्रसिद्ध बांधकाम उद्योजक डी.एस. कुलकर्णी यांच्या गाडीला अपघात झालाय। या अपघातात गाडीचा चालक जागीच ठार झालाय, तर डी.एस.के यांच्यासह अन्य एक जण जखमी झालाय। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती खंडाळा बाह्यवळण मार्गाजवळ ही दुर्घटना घडली आहे। पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका अज्ञात कंटेनरनं रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या लेनवर जाऊन मुंबईकडून पुण्याकडे येत असलेल्या डी.एस.के यांच्या लँड क्रुझर गाडीतला चालकाच्या बाजूने जोरदार धडक दिली। बुधवारी रात्री 11:15च्या सुमारास हा अपघात घडला। अपघातानंतर कंटेनर चालक कंटेनर घेऊन फरार झालाय। या अपघातात स्वतः डी.एस.के आणि किरण काते हे जखमी झालेत। त्यांना निगडीच्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय। या अपघातातील मृत चालकाचं नाव रमाकांत सिंग असं आहे। काल रात्री साधारणतः 11 वाजता पुण्यातले सुप्रसिद्ध बांधकाम उद्योजक डी.एस. कुलकर्णी यांचा मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अपघात झाला होता। त्यांना लोकमान्य हॉस्पिटल निगडीमध्ये अतिदक्षता विभागामध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत। आता त्यांची प्रकृती स्थिर आहे। किरकोळ मुकामार लागलाय फासळ्यांना काय म्हणतात याला बरगड्यांना आय बी आउट एक 4-5 दिवसात तुमच्यावर परत बिझनेस करायला आलेला असेल। बाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।